यात अजून एक अँगल आहे, भीमा कोरेगावचा इतिहास. भीमा कोरेगावचा इतिहास हा संघाच्या बळबळत्या जखमेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्यांनी कायम मातंगांना भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीचा म्हणजे त्या शौर्य दिनाचा आणि तुमचा संबंध काय असा विचारण्याचा शिरस्ता ठेवलेला आहे. महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले, त्याचा अभिमान आजच्या महारांच्या वंशजांनी म्हणजे बौद्धांनी धरावा. पण लहुजी वस्तात तर इंग्रजांच्या विरोधात लढले. त्यामुळे मातंग समाजाचा महारांच्या या शौर्याशी संबंध तरी काय? वास्तविक मातंग हे खरे राष्ट्रवादी, कारण ते इंग्रजांच्या विरोधात लढले, आणि महार हे तर देशद्रोही, कारण ते इंग्रजांच्या बाजूने लढले. हा बुद्धिभेद RSS जोरात पसरवत असते. तुम्हाला सांगतो, दंगल चिथावण्यासाठी एक्सपर्ट असलेल्या या मनोहर भिडेच्या समर्थनात महाराष्ट्रात जे मोर्चे निघाले ना, त्यात मातंग समाजाचे तरुण लक्षणीय होते. ही गोष्ट काळजी करण्यासारखी वाटत नाही का? या एक बोटेने तर लहुजी नावाने मातंगांचे संघटनच केलेले आहे. बुलढाण्यात चर्मकार स्त्रीवर जेव्हा अत्याचार झाला, तेव्हा मागासवर्गीय स्त्रीवरील अत्याचार म्हणून आवाज उठवण्यात बौद्ध पुढाकाराने होते. पण या अशा प्रकरणात मातंग समाज या अत्याचारांच्या प्रश्नांवर हात सरसावून उठत नाही, कारण त्यांना दलित म्हणून आपली असलेली ओळख जपायची असते आणि दलित म्हणूनच राहायचं असतं. आणि खरं सांगू का, कदाचित झोंबेल आहे माझं स्टेटमेंट तुम्हा सगळ्यांना. हिंदुत्वाच्या झुलीखाली स्वतःला सजवू पाहणाऱ्या बहुसंख्य मातंगांना आता ब्राह्मण बनण्याचे डोहाळे लागलेले आहेत, आणि त्याचाच नेमका फायदा उचलून मातंगांचं ध्रुवीकरण करण्याची संधी हे संघी लोक कसे सोडतील बरं, याचा विचार करा.